नमस्कार. मी डॉक्टर अरुण मनगोळी, सर्जन, पोटविकार तज्ज्ञ, मोनार्क हॉस्पिटल सोलापूर. बरेचसे माझे पेशंट्स मूतखड्याने त्रास झालेले माझ्याकडे ॲडमिट होतात आणि जाताना त्यांचा प्रश्न असतो की पाणी कमी पिल्यामुळे तर हा त्रास झालेला नाही ना. आणि हे खरंही आहे. पाणी कमी पिलं जातं म्हणजे नेमकं पुढचा प्रश्न असतो की आपण नेमकं पाणी किती प्यायला पाहिजे. आणि एवढं जास्त पाणी आम्हाला पिलंही जात नाही, विसरलं जातं वगैरे, हा सगळा प्रश्न असतो. अनेक पाण्याबद्दल गैरसमजुती देखील लोकांच्या मनात आहेत. तर या सगळ्या विषयांवर, या सगळ्या मुद्द्यांवर मी थोडक्यामध्ये थोडीशी चर्चा करतो. माणसाला अंदाजे 3 ते 4 लिटर पाणी दररोज पिणं आवश्यक आहे. आपलं जे शरीर आहे त्याच्यामध्ये 60 ते 65% पाण्यानेच भरलेलं आहे. लहान मुलांमध्ये किंवा अगदीच लहान बाळांमध्ये जवळजवळ 70-75% वजन जो आहे तो पाण्यानेच भरलेला असतो. जे लठ्ठ लोक आहेत त्यांच्यातलं जे पाण्याची टक्केवारी आहे ती कमी असते, 50%, 45%. कारण जी चरबी आहे, चरबीमध्ये पाणी जास्त होल्ड होत नाही. आता हे जे पाणी आहे, हे पाणी आपल्याला जे 3 ते 4 लिटर पाणी लागणार आहे ते कसं प्यायचं, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण रफली असं समजलं जातं की ह्या 3 ते 4 लिटरमधले आपण 80% जे पाणी आहे ते पिण्यातून घ्यायचं असतं. म्हणजे समजा आपण 3.5 लिटर जर पाणी धरलं दररोज आपल्याला लागतोय, तर 3.5 मधले 80% म्हणजे साधारण 2.80 लिटर्स पाणी आपण पिण्यातून घ्यायला पाहिजे. बाकीचं जे 20% पाणी आहे ते आपल्या स्वयंपाकातून पाणी येतं. आपण जर आमटी वगैरे असले सगळे पदार्थ जर वापरलो तर त्याच्यात पाणी असतं. आपण चहा कॉफी पितो त्याच्यात पाणी असतं. काही फळं असतात की ज्याच्यामध्ये पाणी जास्त असतं, जसं कलिंगड किंवा ऑरेंज वगैरे अशी काही फळं असतात. त्या सगळ्यामधून मिळून आपल्याला 20% म्हणजे 20% पाणी आपल्याला त्यातून मिळतं. म्हणजे साधारण 700 ml पाणी आपल्या इतर आहारातून किंवा आमटी, चहा वगैरे या सगळ्या गोष्टीतून किंवा स्वयंपाक करताना वापरलेलं पाणी त्याच्यातून मिळतं. पण एकूण आपल्याला साधारण 3.5 ते 4 लिटर तरी पाणी आवश्यक आहे. पुढचा हा प्रश्न येतो की आम्हाला एवढं पाणी पिलं जात नाही, कित्येक वेळा विसरलं जातं, मग तो कसा सोडवायचा? ह्याच्यासाठी काही मी सिंपल मार्ग सांगतो. माझ्या पेशंट्सना मी नेहमी सांगतो की आता तुम्हाला मुतखडा झाला म्हटल्यावर तुम्हाला तो त्रास आठवत असतो. तर नॉर्मली आपण काय करायचं, आपल्या घरामध्ये रिकामी बिस्लेरीच्या बाटल्या असतात, प्लॅस्टिकच्या 1 लिटरच्या बाटल्या असतात. तर रोज सकाळी ठरलेल्या वेळेस, समजा सकाळी 8 वाजता 4 बिस्लेरीच्या बाटल्या भरून ठेवायच्या. 4 बिस्लेरीच्या बाटल्या आपण भरून ठेवल्या तर दिवसभर म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत म्हणजे 24 आवर्स, 24 तासापर्यंत त्यातलंच पाणी पित राहायचं. सुरुवातीला नॉर्मली आज सध्या किती पिता हे बघा, 4 भरून ठेवा आणि नेहमीच्या जीवनामध्ये तुम्ही किती पिता हे बघा. तुमच्या लक्षात येईल की आपण कुठेतरी जेमतेम 2 लिटर 2.5 लिटर एवढंच पित असतो. प्रत्येक वेळा त्यातूनच प्यायचं, दुसरीकडनं कुठनं प्यायचं नाही. मग त्यानंतर ठरवा, हळूहळू 500 ml वाढवा. लगेचच 2.5 लिटरचं 3.5 किंवा 4 लिटर होत नाही. 200 ml 300 ml हळूहळू वाढवा. 1 आठवड्याच्या आत तुम्ही तुमचं टार्गेट अचीव करायला सुरू करता. दुसरा एक मार्ग आहे, आजकाल जे काही थर्मस किंवा पाण्याच्या बाटल्या मिळतात की ज्याला अलार्म बसवलेला असतं. त्याच्यामध्ये जर तुम्ही पाणी भरून ठेवलात तर दर अर्ध्या तासाला किंवा तासाला तुम्ही जसं अलार्म सेट करता तसं त्याच्यामध्ये अलार्मसारखं काहीतरी वाजतं आणि वाजल्यानंतर तुम्हाला आठवतं की अरे बापरे, आपल्याला पाणी प्यायचं आहे आणि आपण आपलं पाणी पिलं जातं. हा एक दुसरा मार्ग आहे. तिसरा मार्ग हा आहे की तुम्ही एक सवय करून घ्यावी लागते. म्हणजे एक आपल्याला ठरवावं लागतं की आता मला पाणी प्यायचं आहे आणि काही स्पेसिफिक प्रसंगाच्या वेळेस पाणी प्यायचं म्हणजे प्यायचं. सकाळी उठल्या पाणी प्या किंवा शौचालय जाण्यापूर्वी पाणी प्या, असे काही ठरवायचंच. आणि एक मोठा ग्लास पाणी 200-300 ml पाणी प्रत्येक वेळा पिऊन मग म्हणजे ऑटोमॅटिकली नकळत तुमचा जो 3.5 किंवा 4 लिटरचा कोटा आहे तो फुलफिल होतो. जास्त पाणी असलेले पाणीदार फळं वगैरे हे थोडेसे जास्त घ्या. अधूनमधून काही ज्यूस वगैरे घ्यायचं असेल ज्याच्यामध्ये पाणी मिक्स असतं, फ्लेवर्ड ड्रिंक्स ज्याला म्हणतो आपण, त्यातले पण आपण कधी फळांचा रस वगैरे ते सुद्धा आपण वापरू शकतो. पण काहीतरी करून आपल्याला 3.5-4 लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. प्रत्येकाला जो मार्ग सूट होईल
तो वापरायचा. पण कायम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जसं आपण अभ्यास करताना मुलं लक्षात ठेवतो, आज मला अभ्यास करायचा, आज मला गृहपाठ आहे, आज मला होमवर्क आहे, तसं आपण लक्षात ठेवून पाणी पिणं, पीत राहणं ही एक सवयीचा भाग होता. आणि एकदा ती सवय झाली की ठरलेलं मला शौचालयात जाण्यापूर्वी पाणी प्यावं लागतं किंवा उठल्या उठल्या मला पाणी प्यावं, असे काहीतरी तुम्ही किंवा जेवणापूर्वी किंवा असे काही स्पेसिफिक पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. हा एक मार्ग. पाणी पिण्याबद्दल बऱ्याचशा गैरसमजुती आहेत. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अनेक हे आहेत की जेवताना पाणी प्यायचं का नाही प्यायचं, जेवल्यानंतर प्या, जेवण्याच्या अगोदर प्या, जेवणानंतर अर्ध्या तासाने प्या, वगैरे वगैरे. पण माझा जो अनुभव आहे त्याच्यावरनं माझ्या लक्षात येतं की ॲज सच फारसं फरक, मुळात पाणी पिण्याचाच प्रॉब्लेम आहे. लोक पाणीच पित नाहीत आणि परत जेवणानंतर प्या, जेवणानंतर 1 तासाने प्या, जेवणाच्या आधी वगैरे वगैरे, असे जर तुम्ही जास्त अजून त्यांच्यावर रिस्ट्रिक्शन्स घातले तर ते पाणी पिणं अजूनच अवघड होत असतं. पाणी जेवतानाही प्या किंवा जेवल्यानंतर प्या. पचनक्रिया वीक होते, आतले जे ज्यूस असतात, गॅस्ट्रिक ज्यूसेस, ते थोडेसे डायल्यूट होतात वगैरे वगैरे, असे काय काय आहेत गैरसमजुती. पण मला वाटत नाही की त्याच्याने फारसा काय फरक पडतो. कारण आपल्या आतडीमध्ये 20 फुटाची जी छोटी आतडी आहे, स्मॉल इंटेस्टाईन्स, त्याचा जर तुम्ही सरफेस एरिया बघायला गेला तर 250 स्क्वेअर मीटर एवढा मोठा सरफेस एरिया आहे. म्हणजे साधारण आपला जो टेनिस कोर्ट आहे तेवढं मोठं आपलं सरफेस एरिया आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही 1 ग्लास पाणी पिला काय नाही पिला काय, कुठल्या कोपऱ्यात जाऊन लागणार आहे, त्याचा फारसा फरक पडत नाही. दुसरी गोष्ट, जर तुमचं जेवणामध्ये ड्राय वस्तू आहे, आहार जास्त ड्राय आहे, तर ते खाली पचनक्रिया नीट होण्यासाठी तुम्हाला अधूनमधून 1-2 घोट पाणी पित राहावंच लागतं आणि ते पिलेलं गरजेचंच आहे. त्यामुळं मला वाटत नाही की जेवणाशी काही फारसा फरक पडतो, असा मेजर डिफरन्स तर काहीच जाणवत नाही. दुसरी गोष्ट, काही लोक म्हणतात की पाणी गटगट पिऊ नका, 1-1 घोट पीत राहा. त्याच्या विरुद्ध सुद्धा बोलणारे काही लोक असतात की 1-1 घोट पाणी पिऊ नका, जास्त प्या. पण परत त्याच्यामध्ये एक माझं मत असं आहे की जर तुमचं ऑफिस वर्क आहे, तुम्ही कुठं कॉम्प्युटर इंजिनियर आहात किंवा असलं काही बसून काम आहे, बैठे काम आहे, तुमच्या शेजारी जर बाटली असेल तर 1-1 घोट, बऱ्याच वेळ एसीमध्ये बसलेलं असतात, 1-1 घोट अधूनमधून पाणी पित राहणं हे सफिशियंट आहे. पण जर तुम्ही फील्ड वर्क आहे, तुमचं शेतात काम आहे किंवा बाहेर ग्राउंड वर्क आहे, तर तुम्हाला असं 1-1 सिप पाणी पिणं अशक्य आहे. तर अशा वेळेस मग तुम्ही जेव्हा संधी मिळते तेव्हा 200 ml 300 ml पाणी, 1 ग्लास 2 ग्लास पाणी एकदम पिलं तरी चालतं. काही लोक म्हणतात की बसून पाणी प्या, काही लोक म्हणतात उभारून पाणी पिणं धोकादायक आहे. पण मला वाटत नाही ह्याच्याने फारसा परत काय फरक पडतो म्हणून. तर ह्या सगळ्या गैरसमजुती आहेत. काही लोक म्हणतात की गरम पाणी, कोमट पाणी प्या, गार पाणी पिऊ नये. अगेन पुन्हा तेच की तुम्ही कोमट चहा किंवा गरम चहा चालतो तर कोमट पाणी पाहिजेच असं नाही. थंड पाणी किंवा कोमट पाणी फार काही फरक पडत नाही. टेम्परेचर खरंच डझंट मॅटर. तर ह्या सगळ्या गैरसमजुती आहेत आणि माझ्या अनुभवानुसार तरी ह्या सगळ्या गोष्टीचा फारसा काही फरक पडत नाही. हां, पण 1-2 गोष्टी मी 100% सांगेन की शक्यतो पाणी संध्याकाळी 6 नंतर कमी प्या. ह्याचं सिंपल कारण एवढंच आहे की 6, 7, 8 नंतर किंवा रात्री 9 वाजता वगैरे झोपताना जर पाणी फार पिलात तर कित्येक वेळा मध्यरात्री झोपेतनं तुम्हाला 1-2-3 वेळा युरिन पास करण्यासाठी सारखं तुम्हाला तुमची झोपमोड होत राहणार आहे. आणि ती अडचण दूर करण्यासाठी म्हणून शक्यतो आहे तुमचे जे 3.5 लिटर जर प्यायचं असेल तर 3-1 लिटर तुम्ही संध्याकाळी 6च्या आतच संपवलेलं जास्त बरं राहील. तुम्ही गटगट प्या किंवा 1-1 घोट पित राहा, फारसं काही फरक पडत नाही. तुम्ही कमी पाणी पिलात, ह्याचे 2-3 तुम्ही खरंच किती पाणी पिलात, आज कमी पिला की काय हे बघण्याचे 2-3 सिंपल मार्ग. ऑफकोर्स तुम्ही जर बाटलीची पद्धत मोजून ठेवायची पद्धत असेल तर तुमच्या लक्षात येतच की तुमचं बाटली किती युटिलाइज झालं आहे, किती वापर झाला आहे. पण इव्हन अदरवाईज 1-2-3 गोष्टी आहेत. सारखं तहान लागणं म्हणजे कदाचित तुम्ही पाणी कमी पिता. दुसरी गोष्ट, तुमचा जो युरिनचा जो कलर आहे, लघवीचा जो रंग आहे, तो जास्त पिवळसर यायला लागला, कडक यायला लागला तर लक्षात यायचं की मी आज जरा बहुतेक पाणी कमी पिलेलं दिसतोय. ते बघूनसुद्धा तुम्हाला पाणी पिता येतं. एक सिंपल तिसरा टेस्ट एक आहे, डिहायड्रेशन जर झालं, अंगातलं पाणी कमी झालं तर एक पिंच टेस्ट नावाचं असतं, स्किन पिंच टेस्ट. आपली जी त्वचा आहे हे त्वचा असे पिंच करून बघायचं, म्हणजे चिमटा उचलायचं, चिमट्याने धरायचं आणि ते सोडल्या 10 सेकंदाच्या आत ते पुन्हा फ्लॅट व्हायला पाहिजे, चपटं व्हायला पाहिजे. पण जर डिहायड्रेशन असेल, पाणी कमी पिलं असेल तर असं जर तुम्ही स्किन उचलल्यानंतर दिसतं, स्किन उचललात
तर सोडल्यानंतर ते हळू जवळजवळ 25-30 सेकंद 15-20 सेकंदापर्यंत ते सेटल व्हायला वेळ लागतं. एक सिंपल टेस्ट आहे. या तिन्ही टेस्टमध्ये तुमच्या लक्षात येईल तहान जास्त लागणे किंवा युरिनचा कलर जेव्हा तुम्ही बाथरूमला जाता तेव्हा, किंवा स्किन टेस्ट ह्याच्यावरून लक्षात येतं पाणी कमी पितोय. पाणी कमी पिणं ह्याच्याने परत किडनीवर परिणाम होतात, क्रिएटिनिन लेवल्स वाढतात आणि मग नंतर चक्कर आल्यासारखं वाटतं, अशक्तपणा जाणवतो आणि नंतर पुढं इव्हन स्टोन्ससुद्धा होतात. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी पाणी हे महत्त्वाचं आहे. मगाशीच तुम्हाला सांगितल्यासारखं 3 ते 3.5 लिटर पाणी पिणं अत्यावश्यक आहे. सवय लावून घ्या. मनाचं एक तुम्ही ठरवा की आजपासून मी पाणी जास्त पिणार आहे. सुरुवात करा 4 बिसलेरी बाटल्या भरून ठेवण्याच्या आणि ह्याच्यातून मला वाटतं की बऱ्याचशा तुमचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील. नमस्कार.